नमस्कार विद्यार्थी मित्रो, या यूट्यूब चॅनलवर आपले हार्दिक स्वागत. ब्रिज कोर्सचा 34वा दिवस आहे इयत्ता 10वी साठी. मॅथ्स पार्ट 2, टॉपिक सर्कल, सब टॉपिक प्रॉपर्टीज ऑफ आर्क ऑफ ए सर्कल. ओके, डे 34, क्लास 10, सब्जेक्ट मैथमेटिक्स, पार्ट 2, टॉपिक सर्कल, सब टॉपिक प्रॉपर्टीज ऑफ ए आर्क of a circle. Competency statements to understand properties and application of a arc of a circle. Okay, let us remember, a horse is tied at the corner of square shaped mid down with a string is 10 meter long. Then find the area of the sector in which the cat grazes. आहे तो स्क्वेअर शेप्ड मिड डाऊन आहे. ओके, क्षेत्र आहे त्यात गवताचं. तर याच्या कॉर्नरला या ठिकाणी आपल्याला 10 मीटर लांबीची दोरी असणारे गाय बांधलेली आहे. ओके, म्हणजे ज्या ठिकाणी 10 मीटर लेंथ असणारी दोरी, तर ही या सेक्टरचा एरिया म्हणजे एवढ्याच भागात ती गाय चरू शकेल याचा एरिया काढायचा. अँगल जो आहे तो 90 चा असणार आहे. ओके, म्हणून एरिया ऑफ ए सेक्टर हॉर्स वॉज ग्रेजिंग, हॉर्स आहे गायीच्या ऐवजी, थीटा अपॉन 360 इंटू पाय आर स्क्वेअर, आर इक्वल टू 10 मीटर आहे. 90 डिवाइड बाय 360 इंटू 3.14 इंटू 10 स्क्वेअर इक्वल टू 1/4 इंटू 3.14 इंटू 100. इथं 9 भाग घालवला तर काय 9 चौक 36 येईल. ओके, आता इथं परत भाग घालवा 25 येईल, म्हणून काय येणार आहे पहा 3.15 इंटू 25 इक्वल टू 78.5 मीटर स्क्वेअर. म्हणजे जो घोडा ज्या क्षेत्रात चालणार तो एरिया किती असणार 78.5 मीटर स्क्वेअर असेल. हे आपल्याला आर्कचे हा जो सेक्टरचा एरिया काढला त्यावरून येते करत हे कॅल्क्युलेशन केलेलं आहे. ओके, देन important formulas. First, diameter equal to 2 into radius. Means diameter is the 2 times of radius and radius is the half of its diameter. Circumference C equal to 2 pi r or circumference C equal to pi d. d तर diameter दिला असेल pi d घ्यायचं, r radius दिलं असेल तर 2 pi r हे फॉर्म्युला वापरायचं. ओके, थर्ड, area of a circle, area of a circle equal to pi r square, pi r square. Here pi is an irrational number and the approximate value is of the pi is taken as 22 divided by 7 or 3.14. Okay, then central angle, an angle whose vertex is center of the circle is called as सेंट्रल अँगल. आता सेंट्रल अँगल कशाला माहिती, हा जो अँगल ACB आहे याचा वर्टेक्स जो आहे तो सेंटर आहे, म्हणून अँगल ACB इज अ सेंट्रल अँगल. ओके, आर्क ऑफ ए सर्कल, अ chord of a circle divide the circle into 2 parts. Each of these parts is called as a arc of the circle. आता ही कॉर्ड AB आहे, सर्कलचे 2 पार्ट झाले, एक पार्ट हा तयार झाला आणि दुसरा हा पार्ट एक तयार झाला, म्हणजे 2 पार्ट होतात या कॉर्ड मुळे, त्यांना काय म्हणतो आपण आर्क असे म्हणतो. ओके, देयर आर 3 टाइप्स ऑफ द आर्क्स. फर्स्ट मायनर आर्क, सेकंड मेजर आर्क अँड थर्ड सेमी सर्क्युलर आर्क. आता मायनर आर्क कोणता आहे पहा, AXB इज द मायनर आर्क, मीन्स लेस measure of the arc is less than 180 is the minor arc and major arc is the more than 180, म्हणजे हा राहिलेला जो पार्ट आहे तो हा मेजर आर्क आहे. म्हणजे AXYB is the major arc and semi circular arc, the arc formed due to the diameter of a circle is called as semi circular arc. हे जे आहे त्या डायमीटर मुळे तयार होणारे जे आर्क असतील, म्हणजे हा एक आर्क आला, हा आर्क एक आहे आणि दुसरा या बाजूने हा आर्क, त्यांना म्हणायचं सेमी सर्क्युलर आर्क. याची जी सेमी सर्क्युलर आर्क ची मेजर असते 180 आणि टोटल सर्क्युलर आर्क असते 360. ओके, मायनर आर्क अँड मेजर आर्क, if 2 parts of a circle formed by
and chord are not equal, then the smaller part is called as minor arc and the larger part is called as major arc. Okay, the center side arc is called major arc and the non-center side arc is called minor arc. या ठिकाणी पहा, सेंटर साइडला जो असणारा आर्क आहे हा मेजर आर्क आहे आणि नॉन सेंटर साइडचा जो पार्ट आहे हा जो पार्ट आहे तो सेंटरच्या दुसऱ्या बाजूला हा जो आहे तो मायनर आर्क, म्हणजे छोटा पार्ट आहे त्याला मायनर म्हणायचं, मोठा आहे त्याला मेजर आर्क म्हणायचं. ओके, in the diagram segment AB is a chord of the circle with center C and angle ACB is a central angle, ACB is a central angle, arc AXB is a minor arc and arc AYB is a major arc. ओके, हे आर्क आणि सेंट्रल अँगलची कन्सेप्ट. आता या ठिकाणी सेंट्रल अँगलचं जे मेजर असतं त्याच्या इंटरसेक्ट केलेला जो आर्क असतो त्याचं मेजर सेम असतं. समजा हा 40 असेल तर AXB सुद्धा 40 डिग्रीचाच असतो. हे प्रॉपर्टी लक्षात ठेवा. Measure of an arc. First, measure of circle is 360, total circle 360. Second, measure of semicircular arc is 180 degree. Third, measure of minor arc equal to measure of corresponding central angle, जो corresponding central angle आहे ते असणार आहे. And third, measure of major arc equal to 360 minus measure of minor arc or corresponding minor arc. हे चार फॉर्म्युले लक्षात ठेवा, याच्यावर एक्झाम्पल सोडवता येतील आपल्याला. त्यानंतर कॉन्ग्रुएंट आर्क्स. इफ टू आर्क्स ऑफ ए सेम सर्कल or congruent circles have equal measures, then those arcs are said to be congruent arcs. Okay, आता या ठिकाणी पहा, AXB and CYB इज जर मेजर 40 असेल, हाई 40 असेल डिग्रीचा, तर AXY कॉन्ग्रुएंट आर्क, CYD आर्क येतील. ओके, मेजर सारखं असले पाहिजे. ते सर्कलचे रेडियस म्हणजे कॉन्ग्रुएंट सर्कल किंवा सेम सर्कल असेल किंवा कॉन्ग्रुएंट सर्कल मध्ये असतील. इफ मेजर ऑफ आर्क AXB इक्वल टू मेजर ऑफ आर्क CYD हे जे आहे ते सारखे आहेत, देन आर्क AXB कॉन्ग्रुएंट आर्क CYD जर ह्याचे मेजर सारखे असेल तर हे आर्क कसे असतात, सारख्या मापाचे असतात. ओके, देन properties of arcs of a circle and their corresponding chords. Okay, the या ठिकाणी properties पाहिजेत. First property, chords corresponding to the congruent arcs also congruent. The chord corresponding to the congruent arcs म्हणजे समजा हा जर आर्क कॉन्ग्रुएंट असेल AXB आणि दुसरा CYD हे आर्क कॉन्ग्रुएंट असेल तर त्याच्या करस्पॉन्डिंग कॉर्ड सुद्धा कॉन्ग्रुएंट असतात, म्हणजेच AB कॉन्ग्रुएंट CD किंवा ह्या कॉर्ड जरी कॉन्ग्रुएंट असेल तरी हे आर्क कॉन्ग्रुएंट असतात. Okay, in figure circle with center O, if arc AXB and CYD आहेत congruent, then chord AB congruent chord CD ह्या ज्या chord आहेत त्या काय येतील, congruent arc च्या corresponding chord जे आहेत त्या congruent असतात. ओके, सेकंड प्रॉपर्टी आहे, if two chords of a circle are congruent, then their corresponding minor arc and major arcs also congruent. Okay, आता या ठिकाणी पहा, if chord AB congruent chord CD या दोन जर सारखे असेल, AB congruent chord CD, तर त्याचे मेजर आर्क, मायनर आर्क, then arc AXB and arc CYD are congruent. हे जे आर्क आहेत ते congruent असतील. ओके, exercise question first. Choose the correct alternative option for the following questions. First, measure of an arc formed by diameter of a circle is dash dash. Measure of an arc formed by the diameter of circle is dash dash. 360, 90, 180 and 40. आता इथं measure of arc formed by the diameter म्हणजे circle divided into two parts. Therefore, the measure of this arc is 180
डिग्री. डायमीटरने तयार होणारे जे आर्क असतील ते 180 डिग्रीचे असतात, ते सेमी सर्क्युलर आर्क असतात. ओके, मग त्याचं उत्तर येईल 180 डिग्री. क्वेश्चन नंबर 2. If measure of minor arc of a circle is 110 degree, then find the measure of its corresponding major arc. आता या ठिकाणी पहा, ऑप्शन फर्स्ट 70 डिग्री, बी 250 डिग्री, सी 110 डिग्री, डी 180 डिग्री. आता या ठिकाणी पहा, सर्कल असेल ए एक्स आणि बी आणि हा असेल वाय. हा जो आहे तो मायनर आर्क आहे, याचं 110 आहे. टोटल 360 असणार, म्हणजे आपल्याला मायनस करायला लागेल. 360 मायनस 110 किती येईल? 0 5 250 येईल. ओके, याचं जे मेजर आहे ते किती येणार? राहिलेल्याचं 250 मेजर आर्क, म्हणून आन्सर काय 250 डिग्री. ओके, क्वेश्चन नंबर 2. First question, with the help of given figure, in this figure, O is the center. Write the name of minor and major arcs. Then first name of minor arc, हा जो आहे तो AYQ is the minor arc. Okay, then major arc, name of major arc is arc AXQ. हा जो आहे तो AXQ हा मेजर आर्क असणार आहे. ओके, देन नेक्स्ट, इफ मेजर ऑफ आर्क अँगल AOQ इक्वल टू 70 डिग्री, देन फाइंड द मेजर ऑफ आर्क AYQ अँड मेजर ऑफ आर्क AXQ. AXQ चे मेजर आपल्याला इथे कॅल्क्युलेट करायचे आहे. ओके, सोल्युशन, मेजर ऑफ अँगल AOQ इक्वल टू 70 डिग्री. हा जो अँगल आहे 7 डिग्री, म्हणून हा AYQ सुद्धा तेवढाच मापाचा आर्क. देअरफॉर मेजर ऑफ आर्क AYQ इक्वल टू मेजर ऑफ अँगल AOQ. ओके, करस्पॉन्डिंग सेंट्रल अँगल. देअरफॉर मेजर ऑफ अँगल AYQ इक्वल टू 70 डिग्री. आता ही 70 आला तर आपला पुढचा AXQ काढायचा असेल 360 मधून मायनस करावं लागेल. ओके, 70 म्हणजेच काय पहा, मेजर ऑफ आर्क AXQ इक्वल टू 360 मायनस मेजर ऑफ आर्क AYQ. मेजर ऑफ आर्क AYQ इक्वल टू 70. 360 मायनस 70 डिग्री, देअरफॉर 290. मेजर ऑफ द आर्क AXQ 290 डिग्री. या पद्धतीने ही सॉल्व करायची आहेत. क्वेश्चन नंबर 2. In a circle with center C, point G, D, E and F are on the circle. If measure of angle ECF equal to 50 and measure of arc DGF equal to 200 degree, then find the measure of arc DE and measure of arc DEF. Okay, ही डायग्राम आहे या पद्धतीने. म्हणजे ज्या ठिकाणी आपला मेजर ऑफ अँगल ECF जो आहे तो किती दिला आहे? 50 डिग्री दिलेला आहे. ओके, आणि मेजर ऑफ आर्क DGF हा जो दिलेला आहे पूर्ण, हा किती दिलेला आहे? 200 दिलेला आहे. ओके, म्हणजेच EF किती येणार आहे? 50. या दोघां 360 मधून आपण मायनस केलं का D मिळेल. म्हणून सोल्युशन, मेजर ऑफ अँगल ECF इक्वल टू 50 degree, therefore measure of arc DGF equal to 200 given. Then measure of arc EF equal to measure of angle ECF, central angle property. Therefore measure of arc EF equal to 50 degree. हा आला 50 चा. ओके, then measure of arc DGF plus measure of arc EF plus measure of arc DE इक्वल टू 360. आता आपलं हे दोन माहित आहे, तर ह्या पूर्ण ह्याचं काढायचं असेल तर काय करावं लागेल? आपल्याला ऍडिशन करावं लागेल. म्हणजेच DGF किती आहे? 200 आहे. EF आपण 50 कॅल्क्युलेट केलं, त्यावरून DE मिळेल. म्हणून 200 प्लस 50 प्लस मेजर ऑफ आर्क DE इक्वल टू 360. हे दोघांचे ऍडिशन करा, किती? 250 प्लस
measure of arc DE equal to 360. Therefore, measure of arc DE equal to 360 minus 250. Therefore, measure of arc D equal to 110. म्हणजे हा D किती आला 110 आला. ओके. त्यानंतर आपल्याला DEF काढायचं आहे. यातला कुठला कॅल्क्युलेट करायचा आहे DEF. DEF म्हणजे इथे किती आहे D आला 110 आणि EF किती आला इथं आपला 50 आलेला आहे पूर्वीचा. ओके. म्हणजे ह्याचे दोघांचे ऍडिशन होईल. मेजर ऑफ आर्क DEF इक्वल टू मेजर ऑफ आर्क DE प्लस मेजर ऑफ आर्क EF. पुट द व्हॅल्यूज ऑफ D आणि 110 प्लस 50 इक्वल टू 160 डिग्री. म्हणजे हा टोटल जो आहे DEF किती येणार आहे 160. ऍडिशन प्रॉपर्टी ऑफ द आर्क्स नुसार. ओके. या ठिकाणी आपला हा आजचा 35व्या दिवसाचा अभ्यासक्रम संपलेला आहे. वहीमध्ये नोंद करा आणि आपल्या विषय शिक्षकांकडे जमा करा नंतर. ओके. धन्यवाद.